इद्रिस नायकवडींना राजीनाम्याची मागणी, राष्ट्रवादीत मोठा गेम। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राजीनामा हा शब्द सर्वाधिक चर्चेत आहे। राष्ट्रवादीतही आता मोठा ट्विस्ट निर्माण झालाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार पक्षाच्या गोटात सध्या मोठं वादळ निर्माण झालंय। निमित्त ठरलंय राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडी यांचा राष्ट्रवादीतील युवा नेत्यानं मागितलेला राजीनामा। एकीकडे नायकवडी आपल्या पदावर ठाम आहेत, तर दुसरीकडे पक्षाचेच युवा फळीतले नेतृत्व त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत। हा नक्की काय प्रकार आहे? राष्ट्रवादी पक्षात मोठा गेम नेमका कुणासोबत झालाय हेच पाहणार आहोत या व्हिडिओतून। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडी यांच्याकडे राजीनामा मागितल्याची बातमी समोर आली। राष्ट्रवादीच्या युवा नेत्यानं हा राजीनामा मागितल्याची चर्चा आहे। इद्रिस नायकवडी हे सांगली जिल्ह्यातील मिरज येथील प्रभावी नेते। त्यांनी सांगली, मिरज, कुपवाड या महानगरपालिकेचे महापौर म्हणून देखील काम पाहिलंय। सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्षही आहेत। जेव्हा राष्ट्रवादीत फूट पडली तेव्हा जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात राहूनही नायकवडींनी अजित पवारांना साथ दिली। त्यामुळे अजितदादांचे विश्वासू कार्यकर्ते आणि नेते म्हणून त्यांची ओळख। मात्र त्यांच्याकडेच राजीनामा मागितला असल्याची प्राथमिक माहिती आहे। 15 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून OSDनं नायकवडी यांची भेट घेतली होती म्हणे। या भेटीदरम्यान त्यांनी नायकवडी यांना राजीनामा देण्याचा निरोप दिल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे। मात्र नायकवडी यांनी स्पष्ट केलंय की आमदार म्हणून त्यांच्याकडे अनेक अधिकारी येतात, परंतु असा कोणताही अधिकृत निरोप आपल्यापर्यंत काही पोहोचलेला नाही। स्वतः इद्रिस नायकवडी यांनी या सर्व चर्चांचं खंडन केलंय। त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की त्यांनी अद्याप कोणताही राजीनामा दिलेला नाही आणि ते सध्या राजीनामा देण्याच्या मनस्थितीतही नाहीत। राजीनाम्याच्या या सर्व चर्चा केवळ वावड्या आहेत, त्यामागे कोणताही अधिकृत आधार नसल्याचं त्यांनी म्हटलंय। जर पक्षातून अधिकृत माहिती आली तरच ते विचार करतील असंही त्यांनी स्पष्ट केलंय। या वादामागे पक्षांतर्गत मोठी गटबाजी असल्याचं दिसून येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधील युवा नेत्यांना इद्रिस नायकवडी यांचा राजीनामा हवाय। ज्यांच्या राजकीय इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत किंवा ज्यांना विधान परिषदेवर जाण्याची संधी हवी आहे, अशा काही घटकांकडून ही मागणी लावून धरली जात असल्याचे संकेत मिळत आहेत। नायकवडी यांनी स्वतःच म्हटलंय की पक्षातील काही लोकांच्या इच्छा पूर्ण झाल्या नसाव्यात, त्यामुळे ते अशा अपेक्षा करत असतील। नायकवडी हे राज्यपाल नियुक्त आमदार आहेत। जर त्यांनी राजीनामा दिला तर रिक्त होणाऱ्या या जागेवर पक्षातील दुसऱ्याची वर्णी लावली जाऊ शकते। नायकवडी यांची निवड मुस्लिम चेहरा म्हणून करण्यात आली होती। मात्र आगामी निवडणुकांचं समीकरण पाहता एखाद्या दुसऱ्या समाजाच्या नेत्याला किंवा अधिक प्रभावी युवा नेत्याला या पदावर बसून नवी राजकीय गोळाबेरीज करण्याचा पक्षाचा प्रयत्न असू शकतो। स्वतः नायकवडी यांनी सूचित केलंय की पक्षातील काही लोकांच्या राजकीय इच्छा पूर्ण झाल्या नाहीत, त्यामुळं ते अशा अफवा पसरवून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। अजित पवार यांच्यानंतर पक्षाची धुरा सांभाळण्यासाठी पार्थ पवार आपले स्वतःचे निष्ठावंत गट तयार करतायत। विधान परिषदेसारख्या महत्त्वाच्या सभागृहात आपला शब्द राखणारा माणूस असावा अशी त्यांची राजकीय रणनीती असू शकते। पश्चिम महाराष्ट्रातील विशेषतः सांगली, मिरज भागातील राजकारणावर प्रभाव टाकण्यासाठी जुन्या फळीतील नेत्यांऐवजी नव्या दमाच्या नेत्यांना पुढे आणणं हा पार्थ पवार यांच्या राजकीय वाटचालीचा एक भाग असू शकतो। राष्ट्रवादीत येत्या काळात जुन्या जाणत्या नेत्यांना दूर करण्याचं राजकारण सुरू आहे। तटकरे, पटेल यांना जसं राष्ट्रीय कार्यकारिणीतून दूर करून पक्षाची सर्व सूत्र सुनेत्रा पवारांनी आपल्या हाती घेतली, त्याचप्रमाणे सर्व अधिकार हे पवार कुटुंबाला प्राप्त झालेत। त्यामुळे पार्थ पवारांच्या सांगण्यावरून सुनेत्रा पवारांनी इद्रिस नायकवडी यांना राजीनामा देण्याच्या सूचना दिल्या असू शकतात। मात्र नायकवडी अजून या प्रकरणाला अफवा म्हणून फेटाळून लावतात। उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची मुंबईत बैठक आहे। या बैठकीत राजीनाम्याचा विषय चर्चेला येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। अद्याप आपल्याला कुठल्याही नेत्याकडून किंवा पक्षाकडून राजीनामा मागण्यात आला नसल्याचंही इद्रिस नायकवडी यांनी स्पष्ट केलंय। उद्या होणाऱ्या बैठकीत इद्रिस नायकवडी यांचा राजीनामा घेतला जाणार आहे की नाही हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।